दूधवाढीसाठी जनावरांना दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनचे घातक रसायन जप्त। दुधाळ जनावरांचे कृत्रिमरित्या दूध वाढवण्यासाठी जे इंजेक्शन दिले जाते त्याचे रसायन बनवणारा अड्डा नंदुरबारमध्ये पश्चिम बंगालच्या एका जणाच्या सहभागाने चालवला जात होता। पोलिसांनी केलेल्या कारवाईत जनावरांना अपायकारक असलेल्या 20 लाखाच्या रसायनांच्या साठ्यासह 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। नंदुरबार शहरात गवळीवाडा परिसरात तुकाराम उर्फ खोक्या लाला गवळी हा त्याच्या घरात वेगवेगळ्या रसायनांना एकत्र करून ते रसायन इंजेक्शनद्वारे दुभत्या जनावरांना देऊन त्याद्वारे जनावरांचे दुधाचे प्रमाण वाढवतो, पण अपायकारक असून त्या इंजेक्शनमुळे प्राण्यांच्या जीवितास व त्या प्राण्याने दिलेल्या दुधामुळे मानवी जीवितास धोका निर्माण होतो। अशा घातक रसायनांची हा इसम विक्री करीत आहे, अशी नंदुरबार जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत केले। पथकाने तुकाराम उर्फ खोक्या लाला गवळी याच्या नवा गवळीवाडा येथील घराची व गोडाऊनची झडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे रसायन बनवण्याचा कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना वेगवेगळ्या रसायनांचा वापर करून म्हशींना पाणविण्यासाठी रसायन बनवले जात असल्याचे आढळून आले। तसेच एकूण 20,20,032 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। त्या ठिकाणी आशिक लियाकत सरदार वय वर्ष 24 राहणार परगणा राज्य पश्चिम बंगाल हा रसायन इंजेक्शनमध्ये भरताना मिळून आला। वेगवेगळ्या प्रकारचे रसायन एकत्र करून त्या रसायनाचा उपयोग दुभत्या जनावरांना देऊन त्याद्वारे दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण वाढविले जाते। हे रसायनामुळे तयार होणारे भेसळयुक्त दूध हे मानवी जीवितास धोकादायक असते, तसेच जनावरांच्या जीवितालाही धोका असतो। हे माहीत असताना देखील त्यांनी सदरचे कृत्य केल्याने आरोपाखाली तुकाराम उर्फ खोक्या लाला गवळी वय वर्ष 55 राहणार नवा गवळीवाडा नंदुरबार आणि आशिक लियाकत सरदार वय वर्ष 24 राहणार परगणा राज्य पश्चिम बंगाल यांच्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांसह प्राण्यांचे छळ प्रतिबंध अधिनियम कलम 11(1)(ग)(12) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशिक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र नगराळे, राकेश मोरे, अजित गावित, सचिन वसावे, पोलीस नामदार दीपक बारुळे, नितीन गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर चव्हाण, आनंदा मराठे, अभय राजपूत, महिला पोलीस शिपाई रोहिणी धनगर यांनी केली।